Now, next chapter is a straight line. Very simple chapter and most important chapter. And first topic is locus. What is locus? Locus is nothing but the set of points. म्हणजे समजा आपण नंबर ऑफ पॉइंट्स जॉईन केलं आणि त्यांच्यापासून एक जॉमेट्रिकल फिगर तयार केली. दिस इज द लोकस. आता नुसता सेट ऑफ पॉइंट्स नव्हे, इट इज नॉट अ सिंपल सेट ऑफ पॉइंट्स. इट इज अ सेट ऑफ पॉइंट्स बट सॅटिस्फाय द गिवन जॉमेट्रिकल कंडिशन. जी कुठली जॉमेट्रिकल कंडिशन दिलेली असेल तो ती सॅटिस्फाय करतो. म्हणजे सर्कल समजा आपल्याला ड्रॉ करायचं असेल तर सर्कल आपण ड्रॉ, ऍक्च्युअली सर्कल कशा पद्धतीने ड्रॉ होतो, एक पॉइंट फिक्स ठेवायचा म्हणजे खिळा पकडायचा, खिळा ठोकायचा, त्याच्यानंतर एक धागा घ्यायचा, दोरी घ्यायची, त्याला काहीतरी चॉक पेन वगैरे अशा पद्धतीने लागू करायचं एकदम स्ट्रेट टाईट, आणि त्याच्यानंतर याला असं असं फिरवायचं. अशा पद्धतीने आपण फिरवलं की काय तयार होईल, सर्कल. हा सेंटर इथे अशा असं. तर हा फिक्स पॉइंट झाला, दॅट इज कॉल्ड सेंटर ओ और सी. सी इज द सेंटर ऑफ द सर्कल. देन ऑल द पॉइंट्स फ्रॉम सी आर इक्विडिस्टन्स. इथला जो प्रत्येक पॉइंट आहे म्हणजे ए पॉइंट असेल, बी पॉइंट असेल, सी पॉइंट असेल, सी नाही घेणार आपण, डी घेऊ, ई घेऊ, ते सगळेच्या सगळे जे पॉइंट्स आहेत ते इक्विडिस्टन्स असतात, एका सारख्या अंतरावर असतात. कुठून, फ्रॉम पॉइंट सी. तर अशा सगळ्या पॉइंटचा सेट म्हणजे काय बनतो, सर्कल. इथून समजा आपण त्याचा रूट, अनदर वर्ड रूट ऑफ पॉइंट्स विच सॅटिस्फाय द रिक्वायर्ड गिवन कंडिशन ऑर रिक्वायर्ड कंडिशन. म्हणजे पॉइंट जर आहे तर त्याचा आपण समजा एक रूट ट्रान्सफॉर्म तयार केला आणि तो जर गिवन कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर दॅट इज नथिंग बट द लोकस. इट इज अ सिंपल सेट ऑफ पॉइंट्स विच सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. जी कुठली कंडिशन दिलेली असेल ती जर तो सॅटिस्फाय करत असेल आणि एक जॉमेट्रिकल फिगर तयार होत असेल, दॅट इज सिंपल लोकस. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की समजा एखादा आपण सेगमेंट ड्रॉ करतो. सपोज सेगमेंट घ्या 6 सेंटीमीटरचा, 5 सेंटीमीटरचा, 10 सेंटीमीटरचा, कुठले एखादा पर्टिक्युलर लेंथचा आपण एक सेगमेंट घेऊ आणि त्या सेगमेंट पासून काय करायचं बघा. सपोज वी ड्रॉ सेगमेंट ऑफ 6 सेंटीमीटर. सेगमेंटची लेंथ किती आहे, 6 सेंटीमीटर. आणि हे जे दोन एंड पॉइंट्स आहेत, ए पॉइंट आणि बी पॉइंट, याच्यापासून इक्विडिस्टन्स असणारे पॉइंट्स घेऊ. म्हणजे एक चाप घ्यायचा, चाप असे मारत जायचं आणि इक्विडिस्टन्स असणारा एक पॉइंट, म्हणजे ए पासून 4 सेंटीमीटर वर असलेला एक पी पॉइंट. सेम पी पॉइंट इज ॲट 4 सेंटीमीटर डिस्टन्स फ्रॉम पी. त्याच्यानंतर एक क्यू नावाचा पॉइंट घेऊ, 3 सेंटीमीटर, इथून 3 सेंटीमीटर इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी. हा पी पॉइंट किती सेंटीमीटरचा, 4 सेंटीमीटर. पी पॉइंट किती सेंटीमीटरचा, 4 सेंटीमीटर. असे नंबर ऑफ पॉइंट्स घेऊ विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी बोथ. म्हणजे ए पासून जेवढा डिस्टन्स असेल तेवढं बी पासून असायला पाहिजे. असे नंबर ऑफ पॉइंट्स घेऊ. कंडिशन कोणती आहे, इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. असे कंडिशन सॅटिस्फाय करणारे असे खूप सारे पॉइंट्स घेतले आणि त्यांना जर आपण जॉईन केलं तर अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन येईल. अँड दिस इज नथिंग बट द बायसेक्टर ऑफ सेगमेंट. इट इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर, नॉट अ सिंपल बायसेक्टर. इट इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग ए. म्हणजे असे जर आपण पॉइंट्स घेतले, नंबर ऑफ पॉइंट्स घेतले आणि त्यांना जॉईन केलं तर एक नवीन लाईन तयार होईल आणि धिस लाईन इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी. सो धिस लाईन इज सिंपल लोकस. याच्यावर क्वेश्चन असे असतील, जसं आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो तसं अँगल बायसेक्टर पण काढता येईल. व्हॉट इज द, हां, लेट एल, capital L is equal to P and OP is equal to 4. Find the equation of L. Equation of L is equation of locus. हे लोकसचं इक्वेशन फाइंड आउट करा. कशा पद्धतीने, let L is equal to, capital L is equal to, this is a set of points P such that OP is equal to 4. सेंटीमीटर पे काय काहीच नाही, 4 युनिट्स पकडू आपण. तर 4 युनिट्स समजा सेंटीमीटर काय मीटर काय कुठले कोणते युनिट सप्लाय करता येईल. फाइंड द इक्वेशन ऑफ एल. आता हा जो लोकस आहे, एल मीन्स लोकस, तर याचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. आता डिस्टन्स काय दिलेला आहे, OP इज इक्वल टू 4. ओ म्हणजे सेंटर और ओरिजिन. ओ म्हणजे काय होईल, ओरिजिन विथ कोऑर्डिनेट 0 0. समजा P नावाचा एक पॉइंट आहे, याचे कोऑर्डिनेट आपल्याला माहित नाही, घेऊ आपण x y. आणि याचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, 4. म्हणजे डिस्टन्स OP इज इक्वल टू 4. म्हणजे आपण काय करू शकतो, बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. सो डिस्टन्स फॉर्म्युला जर आपण इथे अप्लाय केला
let P be the point on the required locus. P be any point with coordinate x y lies on the locus L. तो काय आहे माहित नाही, आपण नंतर शोधू काय असायला पाहिजे. So P be any point on the locus with coordinate x y. O must be origin, so coordinates are 0 0. The distance between OP is given, that is 4. So OP is equal to 4, that is by using distance formula under root of x2 minus x1 whole square, that is x minus 0 whole square, plus y2 minus y1 whole square, that is y minus 0 whole square is equal to 4. Okay, now squaring both sides, so squaring both sides, under root square get cancelled, so x square plus y square is equal to 16. 4 चा स्क्वेअर किती होईल 16. x minus 0 म्हणजे x, x चा स्क्वेअर सिंपल x स्क्वेअर, y minus 0 y, y चा स्क्वेअर म्हणजे सिंपल y स्क्वेअर, 4 स्क्वेअर दॅट इज 16. आणि स्क्वेअरिंग केल्यामुळे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होतील कॅन्सल होतील. सो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 16. सो व्हॉट इज दिस? दिस इज द इक्वेशन ऑफ सर्कल विथ रेडियस r. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. आता इथे 4 स्क्वेअर येतो म्हणजे r ची व्हॅल्यू किती आहे 4. म्हणजे असे नंबर ऑफ पॉइंट्स आहेत, त्यांना समजा आपण जॉईन केलं तर एक सर्कल तयार होईल आणि त्या सर्कलची रेडियस किती असायला पाहिजे 4 सेंटीमीटर आणि त्याचा सेंटर जो आहे तो सेंटर काय असेल ओरिजिन. सो दिस इज द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस इज 4. सॉरी हियर r, या ठिकाणी रेडियस इज 4 अँड सेंटर इज ॲट ओरिजिन. तसा एक सर्कल तयार होईल. So this is the equation of locus. Here for this example x square plus y square is equal to 16. त्याच्यानंतर परत दुसरं दिलेलं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम a -3 0. a नावाचा एक पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत -3 0. लिहून टाकू. कोऑर्डिनेट्स ऑफ a आर -3 0. दुसरं and point B 3 0. So point B 3 0. What is the question? Identify the locus. So locus काय आहे आपल्याला शोधायचं आहे. परत एकदा वाचतो. Find the equation of the locus of points which are equidistant from A -3 0 and B 3 0. त्याचे दोन पॉइंट्स आहेत, एन पॉइंट्स आहेत, त्याच्यापासून इक्विडिस्टंट असणाऱ्या पॉइंटचा एक सेट बनवायचा आहे आणि त्या सेट पासून जे कुठली जॉमेट्रिकल फिगर तयार होईल त्याचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. कशा पद्धतीने फाइंड आउट करू? सपोज P, let P be the point with coordinate x and y which are equidistant from both A and B, then this AP is equal to BP because point P is equidistant from A as well as from B. म्हणजे P नावाचा पॉइंट A आणि B पासून जर इक्विडिस्टन्स असेल तर याचा अर्थ काय P पासून दोघांचा अंतर सारखं, P पासून A चं अंतर सारखं असेल, P पासून B चं अंतर, म्हणजे AP is equal to BP असायला पाहिजे. Now what is AP BP? So by using distance formula under root of, then here also under root of AP म्हणजे काय करायचं, P minus A करा किंवा A minus P करा, कुठलेही सारखं आहे. x2 minus x1 और x1 minus x2, तर कोणतं करायला पाहिजे x minus of -3 असतो, x minus of -3 whole square plus y minus 0 whole square, y minus 0 whole square. इकडे x minus 3 whole square plus y minus 0 whole square. डिस्टन्स फॉर्म्युला लक्षात आहे का? x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square. नाउ स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही साइडचा स्क्वेअर घेऊन टाकू. स्क्वेअरिंग बोथ साइड म्हणजे अंडर रूट स्क्वेअर कॅन्सल होतात, म्हणजे इथे काय आपला x plus 3 whole square plus y square is equal to इकडे x minus 3 whole square plus y square. तर y square दोन्ही साइडला कॅन्सल झाला. x plus 3 whole square याचा एक्सपान्शन केलं तर x square plus 6x plus 9 is equal to इकडे x square minus 6x plus 9 plus 9 cancel, x square cancel. So 6x minus 6x या बाजूला घेऊन येऊ plus 6x is equal to 0. So 12x is equal to 0. So therefore x is equal to 0. आता x is equal to 0 कशाचं इक्वेशन आहे? This is the equation of y axis. म्हणजे आपलं ते लास्ट आन्सर मिळालं x is equal to 0 that represent the y axis. So what is the answer? The locus is the y axis. म्हणजे लोकस काय असायला पाहिजे y axis असायला पाहिजे. त्याच्यानंतर एक्सरसाइज 5.1. तर एक्सरसाइज 5.1 ची पहिला, दुसरा आणि थर्ड 3 क्वेश्चन अवश्य सॉल्व करा. बाकी नेक्स्ट पिरियडला पाहू पण स्ट्रेट लाईन.
So solve example first, second and third of exercise 5.1.